मंडळाचे वनजी चव्हाण आपल्या सोबत आहेत. काय सांगाल सर, ही तुमची कावड यात्रा ही किती वर्षापासून सुरू झालेली आहे? नमस्कार, जय श्री महाकाल. माझं नाव यशाजी हेमराज चव्हाण. जय भावानंद जळगाव शहरचा मी कार्यकर्ता. गेल्या 9 वर्षापासून जय भावानंद जळगाव शहर तर्फे धर्मरक्षक कावड यात्रेचे आयोजन केले जाते. हा आयोजन फार भव्य दिव्य असतो आणि या आयोजन मध्ये महाराष्ट्रातील विविध गावातून जिल्ह्यातून मुलं येतात, युवा युवती येतात, या कावड यात्रेमध्ये संघटित होतात आणि या कावड यात्रेमध्ये संघटित धार्मिक ऊर्जा निर्माण होते. त्या धार्मिक ऊर्जासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहावे असे आमचे नेहमीचे आव्हान असतात. तुम्ही या कावड जी यात्रा काढली जाते त्याचं श्रेय म्हणजे तुम्हाला कोणाला द्यावंसं वाटतं? या धर्मरक्षक कावड यात्रेमध्ये देवादिदेव महादेव हे सर्व श्रेय के करता करे न कर सके, शिव करे सोय, तीन लोक नवखंडमे, शिवसे बळा न होय. प्रमुख उद्देश काय होते कावड यात्रा तुमची जेव्हा सुरुवात झाली पहिल्या वर्षापासून, आता 9वं वर्ष आहे? पहिल्यापासून जय भावानंद जळगाव शहर यांचा उद्देश की जे युवा मार्ग भटकत आहे, व्यसनाधीन जात आहे, ज्या मुली आपल्या संकटकडून शैक्षणिक जात आहे, त्यांना आपल्या धर्माकडे वळायचे आहे, त्यांना कार्य धर्माची सेवा करायचं हे आमचा उद्देश आहे. आता ही कावड यात्रा इथून निघून कुठपर्यंत जाणार आहे आणि प्रवास कसा असणार आहे? आज शनिवार आहे, 15 ऑगस्ट आहे. आजच्या दिवशी भवानी माता मंदिर सुरुवात होते आणि तिचा पहिला मुक्काम श्री हनुमान लोण्याचा मारुती तिचा मुक्काम राहणार आहे. दुसऱ्या पहाटे उठून लोण्याच्या मारुतीची आरती करून रामेश्वर मुक्काम असेल. अशा पद्धतीने वनजी चव्हाण यांनी या मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी जे 9वं वर्ष आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ही मनोभावे पूजा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ही कावड यात्रा इथून निघून 2 दिवसाचा प्रवास आहे आणि ही 2 दिवसाच्या प्रवासानंतर रामेश्वरम येथे पोहोचणार आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेक भाविक या कावड यात्रेमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव.